राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। पालघरलाही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिक घाट परिसरालाही रेड अलर्ट आहे। नाशिक शहरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। नाशिकमध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे। साताऱ्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आता देण्यात आलेला आहे। एकंदरीत संपूर्ण राज्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर राज्यभरात मुसळधार पाऊस बरसणार असं सांगितलं जातंय। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून घेऊयात। विशाल, आपण पाहिलं होतं मान्सून खरं तर लवकर राज्यामध्ये दाखल झालेला होता, नंतर काही दिवसांची उसंत आणि आता पुन्हा एकदा हा मुसळधार पाऊस। राज्यभरातली काय परिस्थिती? अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर हवामान खात्याने काही अलर्ट्स देखील जारी करण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आलेले आहेत हवामान खात्याकडून। त्यातून प्रामुख्याने सांगायचं म्हणजे पालघरचा जो जिल्हा आहे, पालघर जिल्हा जो आहे त्याला मुसळधार ते अत्याधिक मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नाशिक घाट परिसर असेल, पुणे घाट परिसर असेल, या ठिकाणी अतिमुसळधार ते अत्याधिक मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। इतकेच नव्हे तर कोकण किनारपट्टी जी आहे त्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आले। त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देखील तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून तिथल्या प्रवाशांना असतील किंवा जे पर्यटक तिथे आले असतील त्यांना देखील देण्यात आलेल्या आहेत। तसेच तिथले रहिवासी जे आहेत त्यांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्ससाठी। पालघरला सुद्धा रेड अलर्ट आहे आणि संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस बरसणार आहे असं सध्या सांगितलं जात आहे। हवामान विभागानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे, ज्यामध्ये सातारा असेल, नाशिक असेल, कोकण किनारपट्टी असेल या भागांचा समावेश आहे।